तर पहा, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची मराठीची प्रश्नपत्रिका पाहिली होती 2024ची। आता आपण स्कॉलरशिप इयत्ता 5वीची 2024 फेब्रुवारी 2024ला जी परीक्षा झाली त्याचा आपण विभाग 2 मधला गणित विषय पाहणार आहोत। तर विभाग 1 मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठीचे असतात आणि 26 ते 75 प्रश्न गणिताचे असतात। तर त्यामध्ये आपण विभाग 2 मधला गणिताचा 26वा प्रश्न पहा। 3, 2, 5, 0, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करायची। आता पहा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, कारण प्रश्न जर व्यवस्थित वाचला तरच उत्तर बरोबर निघेल। नाहीतर गडबडीत सांगितले, नुसतं सांगितलंय की लहानात लहान 6 अंकी संख्या, अंक तर 5च दिलेत, आता करायचं काय? तर कशी संख्या तयार होईल पहा। 2, 0, 0 म्हणजे लहान अंकी संख्या तयार करायची। म्हणजे काय करायचं रे? सर्वात लहान अंक घ्यायचा, सर्वात लहान अंक घ्यायचा। मग सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 आहे। पण 0 जर आपण 1 नंबरला घेतला तर तो अंकात धरला जातो का? तर त्या 0 कधी, म्हणजे त्या शून्याचं स्थान कधी वाढतं? जेव्हा तो एखाद्या संख्येपुढे लागतो तेव्हा। मग या ठिकाणी 2, 0, 0, 3, 5, 8 म्हणजे जसं आपण चढता उतरता क्रम लावतो त्या पद्धतीने या ठिकाणी छोटी संख्या अगोदर घ्यायची, नंतर थोडीशी मोठी, नंतर मोठी, अशा पद्धतीने चढता क्रम लावायचा थोडक्यात। आणि मग त्यांनी सांगितलं की कोणती संख्या तयार होईल त्या ठिकाणी, तर 2, 0, 0, 3, 5 आणि 8 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 2,03,58। मग त्या ठिकाणी विचारले काय? एकक व शतक स्थानाच्या अंकाचा गुणाकार। आता एकक स्थानी काय आलाय? तर त्या ठिकाणी 8 आहे। पण आपल्याला काय विचारले त्यांनी? विषम संख्या तयार करा। मग एकक स्थानी काय येईल? 5 येईल आणि शतक स्थानी 3 येईल। म्हणजे 8 अलीकडे घ्यायचे, 5 पुढे जाऊन द्यायचे, कारण 8 जर घेतले शेवटी तर काय होतंय? समसंख्या तयार होते। म्हणून विषम संख्या विचारली तर एकक स्थानी 5, एकक स्थानी 5, दशक स्थानी 8 आणि शतक स्थानी 3 येईल। मग त्यांनी कशाचा गुणाकार विचारलाय? एकक आणि शतक स्थानाचा। मग एकक स्थानी कोणती आली? 5 आणि शतक स्थानी आली 3, 3 5 15। म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3। पुढे पहा 27वा प्रश्न। निशाने 1,350 रुपयास घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयास विकली तर व्यवहारात तिला किती नफा की तोटा झाला? पहा, 1,350 रुपयाला घेतली आणि 1,730 रुपयाला विकली। सरळ सरळ आपल्याला काय झालाय? नफा झालाय, कारण 1,350ला घेतली आणि 1,730ला विकली। पण किती झालाय? मग 1,730 वजा 1,350, तर आपलं उत्तर येते 380 रुपये। म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते। त्यानंतर पुढे पहा 28वा प्रश्न। शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? तर 4च्या पहा, घडणीचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला होता। घडणीवर काय केला होता? स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष घडणी एक पुठ्ठा कापून दाखवलेला आहे। तर ज्याला समजलं नसेल त्यांनी या ठिकाणी तो व्हिडिओ एकदा परत पहा, कारण घडणीवर प्रश्न येतो स्कॉलरशिपला। तर कोणता पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? तर पहा, आपल्याला आता स्कॉलरशिपला बी याचा आला होता, कशाचा? 4थीला पण आलता पहा, अक्षर दिले होते ABPQ असे, आणि त्याच्या लगत कोणता येणार नाही, समोरासमोर कोणता येईल, असं काही प्रश्न विचारला होता। तर या ठिकाणी काय उत्तर येते? कोणता येणार नाही? तर 36 हा त्या तिथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल पहा।
गणिताचे प्रश्न प्रत्यक्ष फळ्यावर जर सोडून घेतले तर ते विद्यार्थ्यांना काय होतं, चांगल्या पद्धतीने समजतं. म्हणून तुम्हाला म्हणलं मी त्याच्यावर समजून सांगू का. 29वा प्रश्न. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे आहे? पहिला दिलाय 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. बरोबर आहे. 1 ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे. बरोबर. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या असते. बरोबर. त्यानंतर 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. तर नाही. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न 30वा प्रश्न. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? आता 12ने विभाज्य असलेली म्हणजे कोणती? तर 12च्या पाड्यातल्या संख्या. मग त्या ठिकाणी 9 किती रे? 108. मग 12 96. मग 96 पासून घ्या, कारण ते उतरत्या क्रमाने सांगितल्यात, म्हणजे आपल्याला उतरायचे, म्हणजे सर्वात मोठी संख्या घ्यायची. बरोबर ना. मग 96, 84, 72, 60, 48. मग त्या ठिकाणी काय विचारलं त्यांनी? डावीकडून 5वी. मग 5वी संख्या कोणती येते? तर 48. मग पर्याय क्रमांक काय येईल? 3. पुढे अफरोजने 12 किमी 300 मीटर अंतरापैकी 9 किमी 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले, तर तिने किती अंतर धावत पार केले? तर या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? किती किमी अंतर धावत पार केले ते काढायचे. मग अंतर किती होतं? 12 किमी 300 मीटर सगळं. त्याच्यापैकी तिने सायकलवर किती केलं? 9 किमी 500 मीटर. त्याची वजाबाकी करायची. मग वजाबाकी केल्यानंतर किती आलं? 2.800. म्हणजेच मीटर दिले का तिथं? तर नाही, किलोमीटर. म्हणून काही मुलं लगेच 2.800 मीटर आले की लगेच पर्याय क्रमांक 2 देतील, पण किलोमीटर अंतर आहे म्हणून 2.8 किमी म्हणजेच पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 1. पुढे स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाने आगाऊ तिकीट 5,780 रुपये काढले, परंतु काही कारणाने तिने ते तिकीट रद्द केलं. काहीतरी अडचण आली म्हणून तिने रद्द केलं. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर स्वराला किती नुकसान झाले? किती रुपये भरले होते तिने? 5,780. आणि 30% काय झालं? तिची कपात झाली, कारण ते रद्द केलं म्हणून. मग त्या ठिकाणी काय करायचंय? 5,780 गुणिले किती टक्के? 30%. 30/100. शून्य गेला 0. यातला 5,780 मधला एक शून्य गेला. मग 578 गुणिले 3 याचा गुणाकार केल्यावर उत्तर येते 1,734. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे 33वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इष्टिका चिती त्रिमिती असते की नाही असं पाहिलं तर. त्याच्यानंतर दुसरा, इष्टिका चितीला 12 कडा असतात. तर आपण याच्यामध्ये पाहिलेले आहे, त्याला कडा किती असतात, पृष्ठ किती असतात, पृष्ठभाग आहे की नाही ते. नंतर इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. बरोबर आहे का? बरोबर नाही. तर पर्याय क्रमांक काय येईल? 3 येईल. कारण इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची मोजता येते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 34वा.
22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 22,000 म्हणजे आपल्याला 1,000चे 4 भाग करायचे आहे की नाही, पुढचे 1.25 घेण्यासाठी. मग किती येतं रे? किती? 250. किती? 250. आणि 22,000 तर सगळ्यांना माहिती इथं, बरोबर की नाही? मग 22,250. पण काय विचारलं आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये म्हणजे देवनागरी, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, एक आकृती दिलेली आहे, 35वा प्रश्न, आणि त्याची परिमिती विचारली, किती सेमी आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आकृतीची काय करायचं आहे? परिमिती काढायची आहे. आपण नंतर हा प्रश्न फळ्यावर प्रत्यक्ष सोडून घेणार आहोत, कारण त्या ठिकाणी सर्व बाजू दिलेल्या नाहीत. थोडंसं एक पूर्ण आकृती काढल्यानंतर, कारण परिमिती काढताना सगळ्यांची बेरीज करायची आहे, तर या सर्वांची बेरीज येते 36 सेमी. हा प्रत्यक्ष आपण फळ्यावर नंतर सोडून घेऊ. त्यानंतर पुढे पहा, 36वा प्रश्न. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली. तर त्याला व्यवहारात किती नफा झाला? नफा झाला की तोटा झाला विचारलं नाही, नफा झाला आहे म्हणजेच नफा झाला आहे. मग ह्या 35,900 आणि दुरुस्तीसाठी वापरले 3,780 यांची काय करायची? बेरीज. यांची बेरीज येते 39,680 रुपये. आणि मग ते 40,750 मधून 39,680 रुपये वजा करायचे, म्हणजे आपलं उत्तर येतं 1,070, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढे 37वा प्रश्न आहे. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले? तर सोपा प्रश्न आहे पहा. तुम्हाला मोठा प्रश्न असल्यामुळे थोडंसं वाटत असेल, पण ज्या आपण मूलभूत क्रिया करतो त्या जर व्यवस्थित केल्या तर आत्तापर्यंतचा पेपर जर पाहिला तर त्या मूलभूत क्रियांवरच तो पेपर होता. तर या ठिकाणी काय करायचं आहे? 85 गुणिले 40, 50 गुणिले 40, 15 गुणिले 40. मग त्या ठिकाणी त्याचं उत्तर किती येतं? पहिल्याचं येतं 3400, दुसऱ्याचं 2000, तिसऱ्याचं 600. त्यांची बेरीज केली तर बेरीज येते 6,000 किलोग्रॅम. म्हणजे किती राहील? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे पहा, खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत लहान मोठेपणा बरोबर यापैकी चिन्ह कोणती चिन्ह योग्य ठरतील? तर काय करायचं आहे? सगळ्यात आधी त्याचा छेद समान करून घ्यायचा आहे. पहा, 3/4, 6/8 आणि 7/9. तर आपण छेद समान करण्याचं देखील पाहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. अगोदर छेद समान करून घ्यायचा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बरोबर उत्तर निघते. 39व. दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो. पहा, कोणत्याही संख्येला गुणलं तर 0नी गुणलं तर उत्तर काय येतं? 0, म्हणजे बरोबर आहे. दुसरं, कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते. आता उदाहरणार्थ आपण पहा, या ठिकाणी काय आहे? कोणत्याही विषम संख्येला 3 विषम संख्या घेतली आणि विषम संख्येने गुणले 5 घेतली, किती आलं रे? 3×5 = 15. येते का समसंख्या? नाही येत. 3×5 = 15. 15 ही देखील विषम संख्या आली, म्हणजे 2 नंबरचं उदाहरण काय आहे? चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे पहा, 40वा प्रश्न. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली.
तिने 15 मिनिटाची विश्रांती घेऊन तिने वर्धा येथे यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटे केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? तर तिने किती वेळ प्रवास केला आहे तर ते पाहायचे पा. किती? 1.5 तास केला आहे सुरुवातीला, नंतर परत 1:50 आणि नंतर 15 मिनिटं विश्रांती, म्हणजे किती वेळ गेला तिचा? 2:95. म्हणजे त्यांची बेरीज करायची आणि या ठिकाणी 3 तास 35 मिनिटं तिचे गेले. मग 10 वाजता निघाली म्हणल्यानंतर किती वाजता पोहोचेल? तर 10 नंतर 3 तास 35 मिनिटे मोजायचे. मग 10 नंतर 11, 12 आणि 1 वाजून 35 मिनिटं, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? तर त्या ठिकाणी काय करायचं आहे? 45 गुणिले 15 किती आलं उत्तर? 675. त्या 2700ला 675 निघून भागलं की उत्तर येते 4 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढं 42वा प्रश्न. 12 किलोग्रॅम अधिक 1350 ग्रॅम बरोबर किती? तर 12 किलोग्रॅम म्हणजे किती रे? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000. 12 किलोग्रॅम म्हणजे 12,000. आणि त्याच्यामध्ये काय करायचं? 1350 ग्रॅम मिळवायचे. म्हणजेच त्या ठिकाणी किती झालं? 12 आणि हे वरचं 1 13 किलोग्रॅम 350 ग्रॅम, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 3. पुढे पहा. योगेशला बँकेतील ठेवीदार 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले. 5 पैसे. तर ती संख्या दशांश पद्धतीने कशा प्रकारे लिहा? आता सगळ्यात महत्त्वाचं 72 तर इथं लिहिलेलं आहे. फक्त 5 पैसे दशांश चिन्हात कसे लिहितात? तर 5 पैसे लिहिताना काय करतात? 0 दशांश चिन्हाच्या पुढं 0 5. मग त्या ठिकाणी 0.5 म्हणजेच काय? 5 पैसे. मग पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 1. हे 2-3 उदाहरणं आपण प्रत्यक्ष सोडून घेऊ नंतर फळ्यावर, कारण असं सांगून काहींना समजलंच असं नाही. त्याच्यामुळे जे 2-3 आहेत दशांश चिन्हाचे, त्याच्यानंतर आता परिमितीचं आकृतीचं, ते आपण पुढच्या तासिकेला प्रत्यक्ष फळ्यावर सोडून घेणार आहोत. 44वा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये कमेंट करायची, कारण तुम्हाला कसं समजतंय हे तुमच्या कमेंटवरूनच आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर पहा 44वा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झालं. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली, तर त्याला व्यवहारात नफा झाला की तोटा, आणि किती? बघा. तर 2500 गुणिले 300 करायचं. त्याचं उत्तर जे येईल ते, आणि खाली 2700 गुणिले 70 पोती खराब झाली, 300मधून 70 गेले म्हणजे किती राहिले? 230. 2700 गुणिले 230 करायचं. त्याचं जे उत्तर येईल ते दोन्हींची वजाबाकी करायची. याचं येतं आहे 7,50,000 आणि याचं येतं आहे 62,000. मग हे वजा केल्यानंतर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 1,29,000 रुपये काय झाला? तोटा झाला. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे पहा
कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे संख्या दिल्यात मदत केली तर एकूण किती रुपये निधी जमा होईल. आता हे गणित एकदम सोपं आहे, पण काही मुलं काय करतात, मांडणी करताना खालीवर करतात आणि मग त्याच्यामुळे ते गणित चुकतं. म्हणून मांडणी व्यवस्थित करून घ्यायची आणि मांडणी केल्यानंतर ते गणित तुमचं चुकत नाही. आता या सर्वांची बेरीज करायची. मग या ठिकाणी बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर 69,200 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्यानंतर पुढं पहा, पुढचा प्रश्न पहा. आता हे प्रश्न थोडेसे अवघड जातात मुलांना. 46वा प्रश्न. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% असणे रिकामी राहिली तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली. हा प्रश्न देखील आपण प्रत्यक्ष घेऊ. तर कसं करायचं आहे, पहिल्या दिवशी 1250 गुणिले 12/100 किती येईल त्याचं उत्तर 150. दुसऱ्या दिवशी तसंच करायचं आहे, 12 ऐवजी फक्त 10 लिहायचं आहे, त्याचं 125 येतं आहे. आणि तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा 12 लिहिलं तर नंतर 4 लिहायचं त्याच्याऐवजी, त्याचं 50 येते म्हणजे 325. पर्याय क्रमांक त्याची बेरीज सगळ्यांची केल्यावर उत्तर येते 325. आता 15 मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. पहा, चौथीला आपण हे शिकलो होतो. मी तुम्हाला याच्यावर एक ट्रिक पण सांगितली होती. पहा, याच्यावर ज्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ज्या वेगवेगळ्या ट्रिक आहेत तर त्या तुम्हाला स्कॉलरशिपसाठी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही संख्येचा वार काढा. आपण 2 ते 3 पद्धतीने हे घेतलेलं आहे आणि मी नेहमी सांगत असते 1, 8, 15, 22, 29 या ट्रिकचा जर वापर केला तर तुम्हाला हे उदाहरण पटकन सोडवता येतं. आणि याच्यापेक्षा अवघड आलं तर मग ती कोडची ट्रिक आहे, पण याच्यावर हे उदाहरण सुटतंय. पहा, तर 1, 8, 15, 22, 29 लिहिल्यानंतर मार्च महिना हा 31 तारखेचा असतो आणि त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा आला आहे तर 15 तारखेला सोमवार आला आहे. म्हणजेच या ठिकाणी 1, 8, 15, 22, 29 या 5ही तारखेला वार सोमवार येतो आहे. त्याच्यानंतर 30 आणि 31 ह्या दिवशी तो वार 5 वेळा येतो आहे, म्हणजे सोमवार नंतर मंगळवार आणि बुधवार. मग या ठिकाणी मंगळवार दिलेला नाही आहे पर्यायामध्ये, म्हणजेच बुधवार हा वार काय होतो आहे 5 वेळा येतो आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पहा, ट्रिकनी जर सोडवलं तर तुम्हाला वेळ फार कमी लागतो आणि अवघड प्रश्नाला तुम्हाला वेळ देता येतो. त्यानंतर पहा पुढे उतरत्या क्रमाने संख्या लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता उतरत्या क्रमाला आपण मोठी संख्या घेतो. मग त्या ठिकाणी मोठी संख्या घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला आहे की उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्येची बेरीज किती. मग तिसरी कोणती संख्या येईल तर पहिल्या नंबरला येईल 78,531, 78,351, 78,312, 78,135. मग त्यामध्ये पहिली आणि उजवीकडून तिसरी. मग उजवीकडून तिसरी म्हणल्यानंतर 78,351 म्हणजे या ठिकाणी त्याचं वजाबाकी बेरीज केली तर किती येते 1,56,882. पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने आपण गणिताचे निम्मे प्रश्न सोडून घेतलेले आहेत. नंतरच्या व्हिडिओमध्ये निम्मे घेऊ, कारण हा व्हिडिओ मग खूप मोठा होतो. म्हणून त्यासाठी आपण नंतरच्या 25-25 प्रश्नांचा टप्पा केलेला आहे. कारण स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका तसा विचार केला तर थोडीशी काठिण्य पातळी मंथनपेक्षा जास्त असते. म्हणून जास्तीत जास्त सराव करायचा आहे, कारण 4 दिवस राहिलेले आहेत. तर या 4 दिवसामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
2-3 वर्षाच्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका सोडवा. 24ची, 23, 2022ची, 2021ची. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतात याचा थोडासा अंदाज येईल. आणि प्रश्न तेच असतात, फक्त त्याचं थोडंसं हे बदललेलं असतात, आकडे बदललेले असतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सराव करा. अशा पद्धतीने जर सराव केला तर तुम्हाला निश्चितच स्कॉलरशिपचा पेपर सोपा जाईल.